Good evening, class. Good evening, class. Ladies and dash. पता तो चल गया होगा क्या होगा। एंगुलर मोमेंटम की कहानी चल रही थी अब तक। सबको पता है एंगुलर मोमेंटम क्या होता है। एंगुलर मोमेंटम निकालने के अगर पूछा किसने कितने फॉर्मूले हैं, आप बोलोगे सर एक फॉर्मूला जो हम की हर रोज यूज कर रहे हैं। एंगुलर मोमेंटम आर क्रॉस एस, आर क्रॉस बी। ओके, ये वाला फॉर्मूला है क्या? एक तो है एम वी आर वाला, एक तो है एम वी आर वाला, दूसरा बोलो आई ओमेगा। सर पहले लिखा था वो क्या था, मुझे भी नहीं पता क्या था। ठीक है, छोड़ो उस कहानी को। ये देखो, ये दो फॉर्मूले, ये कब निकालनी है, ये फॉर्मूला कब निकालना है, निकालना नहीं कब लगाना है। ठीक है, हा फॉर्मूला कधी वापरतो, कधी वापरतो ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे की ऍक्सिस कोणता आहे। जी सिस्टीम किंवा ज्या सिस्टीमचा किंवा ज्या बॉडीचा तुम्हाला अँगुलर मोमेंटम काढायचा आहे, ठीक आहे, त्याचं तुम्हाला ऍक्सिसच माहित नाही, म्हणजेच काय रे, त्याचा सेंटरच माहित नाही। ऍक्सिस सेंटरला नसणार प्रत्येक वेळेस, म्हणून मी सेंटर म्हणत नाही। ऍक्सिसच माहित नाही कोण आहे, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरा। आणि ज्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे ऍक्सिस कोणता आहे, अबाउट ऍक्सिस तुम्हाला कन्फर्म माहिती आहे आणि दिलेले आहे, तुम्ही कोणता वापरता, आय ओमेगा। ठीक आहे, अशा काही कन्सेप्ट होत्या ज्या आपण डिस्कस केला। ठीक आहे, इथपर्यंत काही छोटे छोटे कन्सेप्ट होत्या त्या डिस्कस केल्या। ठीक आहे, प्रॉब्लेम्स पण घेतले मी वेगवेगळे, सगळ्या टाइपचे प्रॉब्लेम झाले। आजचं लेक्चर लास्ट लेक्चर असेल अँगुलर मोमेंटम वरती, त्याच्यानंतर मे बी मी एक दोन लेक्चर घेईन रोलिंग मोशनचे, आणि त्यानंतर हा चॅप्टर मी एंड केलं, म्हणजे 2 ते 3 दिवसात मी ट्राय करेल 2 दिवसामध्ये एंड करायचा। ठीक है सर, तुम तो कर लोगे कंप्लीट, हमारा क्या, अभ्यास करा। ठीक है, अभ्यास करता इतका वेळ घरीच पडून आहात का कोणाला डॉक्टर वाल्याला सगळं काम करायचं, डॉक्टरचं काम तर तुम्हाला पुढे करायचंय ना, आज अभ्यास चांगला केला तर। ठीक आहे, त्याची ड्युटी का तुम्हाला 24 तास नाही ना, पण का बरं स्वतःला फसवताय। ठीक आहे, ते हिंदी मध्ये झालं, स्वतःला का फसवताय। ठीक आहे, स्वतःची का फसवणूक करत आहात, करा अभ्यास। ठीक आहे, वेळ आहे, मे बी अकॅडमिक इयर 30% सिलेबस तर कमी झाला ऑलरेडी। ठीक आहे, सिलेबस तर कमी झालाय, तर म्हणायचं काय, जे काय अभ्यास करताय तो करा। इयर चेंज होईल, सिलेबस चेंज होईल, विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती। तुमच्या हितानेच, तुमच्या हितासाठीच जे काय घेतात डिसिजन्स, ते तुमच्या हितासाठीच घेतात, त्यामुळे चिंता नका करू की सिलेबस वगैरे असं तसं। ठीक आहे, तू तो होणारच, आम्ही पण करणारच, त्यात काही शंकाच नाही। फक्त प्रश्न तुमच्या अभ्यासाचा, आज करत आहात अभ्यास करा, फायदा तुमचा आहे। आज वेळ भेटतोय तर युटिलाइज करा, झाला ना खूप टाइमपास झाला। जितका आराम करायचा तर ज्या एक वेळ असा होता की तुम्हाला आराम करायला वेळ भेटत नव्हता, बरोबर ना। रेग्युलर क्लासेस मध्ये कधी तुम्हाला टाइम दिला का, दिला, संडे एकच दिवस सुट्टी वगैरे द्यायचो, बट आता वेळ इतका आराम झालाय की थोडंफार जाणीव झाली असेल ना, का नाही झाली? अजून सुद्धा जर जाणीव झाली नसेल तर थोडस लाज वाटत द्या तुमच्या मनाला पण तुम्हाला, बरोबर। बघा तुमच्या हाताच्या सर्व गोष्टी, अभ्यास करत राहा, इतका टाइमपास पण सोयीस्कर नाहीये, थोडस युटिलाइज करा, वाचा। नाही ह्या गोष्टी नाही होत अभ्यास, तर काहीतरी नवीन शिका, काहीतरी नवीन थिंग्स ट्राय करा। केक मेकिंग, केक बनवणं, आज घरीच तर आज सगळ्या गोष्टी, केक बनवा, काय डिझाईन ड्रॉइंग वगैरे काय काहीतरी करा की ज्याच्यात जेणेकरून पुढे मागे जर अशी सिच्युएशन आली परत, तर त्यावेळेस तुमचा जो रोजगार असेल तो बंदी पडला पाहिजे। आज आमचं उदाहरण कसं, आम्ही करतो काही ना काही, आमच्याकडे आम्ही जे नॉलेज गेन केलं होतं ते सुद्धा आम्ही आज बसल्या इथे इम्प्लिमेंट करतो, इथे ट्राय करतोय। ठीक आहे, नॉलेज असेल तर वाया जाणार नाही ह्या गोष्टी। ठीक आहे, कोणतं असं द्या मग ते नॉलेज, बट असं घ्या की जेणेकरून तुम्हाला खायला प्यायला भेटेल त्यावेळेस त्या नॉलेजमुळे। ठीक आहे, आज मी उदाहरण झालं तर गर्ल्स उदाहरण, मेहंदी। ठीक आहे, आता मेहंदी तुम्ही शौक म्हणून करताय का, तुम्ही त्याच्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करताय। ठीक आहे, आज केक मेकर्स, ठीक आहे, बनत आहे ना, आज चालूच आहे ना त्यांनी त्यांचं नॉलेज युज करतात आणि त्यांचा बिझनेस चालूच येतो, बरोबर। मेहंदीवाल्याचा तरी एक मिनिट, बट जर चांगलं असेल तुमचा तो व्यवसाय किंवा तुमचं स्किल ते चांगलं असेल, तर जे काय मॅरेज फंक्शन झाले त्याच्यामध्ये तुम्हाला बोलणं झालंच असतं, बोलणं आलंच असतं।
त्यानंतर काही पण असू द्या, काही पण कला तुम्ही हे बेसिकच दिले, तुम्ही पुढे मागे जाऊन काहीतरी लॉ बद्दलचे डिसिजन्स घेऊ शकता, लॉचा अभ्यास करा, ते तर खूप मोठा झाला. कारण की या काळामध्ये लॉची गरज पडते. कारण की हा असा एक बिझनेस की जो तुम्ही घरी बसून सुद्धा देऊ शकता सल्ले. खूप आयडियाज आहेत. ठीक आहे, एकच म्हणेल की असं नॉलेज घ्या की जे कामी येईल तुम्हाला पुढे तुमच्या उदरनिर्वाह. ठीक आहे, रोजगार म्हणा त्याला कामी येईल. अननेसेसरी वेळ नका वाया घालू. खूप वेळ झालाय, तुम्हाला पण कळून चुकलं असेल की टाइमपास करण्यात आणि आराम करण्यात तेवढी मजा नाहीये. ठीक आहे, युटिलाइज करा तुमचा तो वेळ आहे. वेळ तर अजून सुद्धा तुम्ही इतकं पुढे येऊन सुद्धा वाईट वाटतं कधी कधी तुमचं. ठीक, एवढे लेक्चर झाले, कंटिन्यू चालू आहे. अधूनमधून आम्ही ब्रेक घेतला. ठीक आहे, काही कारण असतो तो जरा ब्रेक घेतला, पण इतके लेक्चर्स पडले बट काय नाही. बस तेच आपले रोज 2-3-4 स्टुडंट्स आपले जे पाठवतात फोटोज, बाकीच्यांचं काय रिझल्ट मला ऍक्च्युअली अजून कळलं नाही. ठीक आहे, 1-2 जणांचं कळलं, लाईटचा प्रॉब्लेम, चार्जिंगचा प्रॉब्लेम, नेटचा इश्यू. ठीक आहे, बट सगळ्यांचं मला नाही वाटत की आपल्या क्लासपैकी जे काय मुलं आहेत 70% मुलं आहेत. ठीक आहे, सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम, असं नाही होऊ शकत. ठीक आहे, बरं बघा, हा एक प्रॉब्लेम आहे घेणारे. लास्ट प्रॉब्लेम आहे अँग्युलर मोमेंटम. जेवढे काय कन्सेप्ट आहे, ठीक आहे, कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम्स बद्दल बोलतोय मी. ठीक आहे, जे काय कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम्स ते सगळे कन्सिडर केले जे बुक मध्ये आहेत. काही ऑनलाईन घेतले, ऑनलाईन ऑलरेडी शिकवलेले प्रॉब्लेम्स आहे ते परत डिस्कस करतोय. भले प्रॉब्लेम्स तो बट सांगण्याची मेथड वेगळी असते, एक लक्षात घ्या. काय कॉपी केले म्हणून तशातला भाग नाही. आम्हाला वाटते की ह्या प्रॉब्लेम मध्ये काहीतरी वेगळं सांगण्याची गरज आहे, जे की सांगितलेलं नाहीये. सगळेजण एकच प्रॉब्लेम सारख्या मेथडने नाही शिकवत, प्रत्येकाची इंटेन्शन्स असतात. ठीक आहे, बघा, एक समजा डिस्क आहे. एक काय आहे तर एक डिस्क आहे समजा, जी कशी आहे फ्री टू रोटेट. जी कशी आहे फ्री टू रोटेटचा अर्थ काय असेल, म्हणजे तिला सहज धक्का मारला तर ती काय होऊ शकते, फिरू शकते. सहज हलकासा धक्का मारला की फ्री टू रोटेट कॅरम. ठीक आहे, कॅरमची जशी ती गोटी असते, ठीक आहे, तिला तुम्ही कॅरम स्ट्रायकर कॉल त्याचे स्ट्रायकर इज्जत नका फ्री. हा स्ट्रायकर जो असतो, ठीक आहे, त्याला तुम्ही पुश केलं तर तो फिरतो, म्हणजे काय फ्री टू रोटेट, कधी पण फिरू शकतो. ठीक आहे, फ्री टू रोटेट. तर ह्या डिस्कचं जे काय मास असणार, ठीक आहे, ह्या डिस्कचं जे काय मास असणार, बघा हा क्वेश्चन जो आहे, डिस्कचा मास आहे समजा कॅपिटल एम घ्या, आणि याचा इनर्शिया असणार काहीतरी आय. याचा इनर्शिया आहे आय. ठीक आहे, ही जी डिस्क आहे हे फ्री टू रोटेट आहे या ऍक्सिस सोबत. या ऍक्सिस सोबत अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ने ही डिस्क काय करते, रोटेट करते. ठीक आहे, बट इनिशियली ही जी डिस्क आहे, इनिशियली ही जी डिस्क आहे ती कशी रेस्ट. इनिशियली डिस्क इज ऍट रेस्ट. डिस्क इज ऍट रेस्ट. ठीक आहे, आफ्टर सम टाइम, नोट करा, आफ्टर सम टाइम a man is moving. A man is moving with velocity. Is moving with velocity v with respect to ground. ठीक है, with respect to नको ग्राउंड. ठीक है, जास्त म्हणजे with respect to डिस्क. समजून घ्या, विथ रिस्पेक्ट टू जास्त झाला असतं ग्राउंड मध्ये वाटते, वेगळं झालं असतं, तुम्हाला समजू शकते ज्याला समजायचं. ठीक आहे, समजून घ्या. आता हा एक छोटा मॅन आहे, ये एक छोटा सा आदमी, छोटा सा बच्चा, नन्हा मुन्ना बच्चा, छोटा बच्चा, समझ के हमको, ना दौड़ा ना रही है ना. ये दौड़ रहा है वी वेलोसिटी से, वी वेलोसिटी से दौड़ रहा है डिस्क के ऊपर. ठीक है, डिस्क के ऊपर. आता इमॅजिन करा, हा डिस्क कधी पडतो आणि ही जी डिस्क आहे ही एकदम अशी कशी कधी पण फिरू शकते. ठीक आहे, म्हणजे हा तर कधी गॅस या साईडने फिरतो, हा व्ही वेलोसिटीने फिरतो, म्हणजे डिस्क ओमेगा वेलोसिटीने फिरायला लागेल. जाऊ दे, हा ही जी गोष्ट सांगितली ती व्ही वेलोसिटीने पुढे जातो असा. ठीक आहे, सर्क्युलर पॅटर्न मध्ये हा असा काहीतरी व्ही वेलोसिटीने याच्यावरती रोटेट करेल इनिशियली. आणि विचारलं काय, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारायचं ओमेगा
फाइंड, ठीक है, फाइंड अँग्युलर स्पीड ऑफ डिस्क, फाइंड अँग्युलर स्पीड ऑफ डिस्क, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इंडायरेक्टली काय काढायचं रे, ओमेगा काढायचं, ठीक आहे सर, काळजी वारायलाच, ठीक आहे, समजून घ्या, ठीक आहे. फाइंड अँग्युलर स्पीड ऑफ ओमेगा, फाइंड अँग्युलर स्पीड ऑफ डिस्क, ओमेगा काढा, ठीक. इमॅजिनेशन वापरा, ठीक आहे. हा डिस्क वरती फिरतोय, हा डिस्क वरती फिरतोय, मग सांगायला जी डिस्क इनिशियली रेस्टवर होती, इनिशियली रेस्टवर होती याचा अर्थ काय, ठीक आहे. फ्री टू रोटेट मी इरेज करतो, इनिशियली रेस्टवर होती, ठीक आहे, म्हणजे याचा इनिशियल अँग्युलर मोमेंटम काय आहे, 0. इनिशियल अँग्युलर मोमेंटम 0. एक्सटर्नल फोर्स आहे का, एक्सटर्नल फोर्स आहे का, नाही. एक्सटर्नल फोर्स नाही याचा अर्थ कोण नाही रे, अँग्युलर वाला फोर्स सुद्धा काय झाला, 0 झाला, ठीक आहे. इनिशियल मोमेंटम आहे का, नाही. ऑब्वियसली डिस्क इनिशियली रेस्ट होती, तुम्ही लिहू शकता याच्या ब्रॅकेट मध्ये इनिशियली डिस्क वॉज ॲट रेस्ट, आणि माणूस सुद्धा तर रेस्ट होता, म्हणजे इनिशियल टोटल मोमेंटम काय, 0. मी का बोलतोय ही गोष्ट, कारण की एक्सटर्नल फोर्स नाहीये, म्हणजे कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम एल इनिशियल इक्वल टू एल फायनल, मान्य नाही गोष्ट. मग एल इनिशियल इक्वल टू एल फायनल असं असतं, एल आय इक्वल टू एल एफ, बार कुठे गेला सर, गायब झाला, एल एफ, ठीक आहे. असं अशी काहीतरी केस झाली असते, म्हणजे आपल्याला कोणाबद्दल विचार करायचा आहे, फायनल अँग्युलर मोमेंटम, कोणाबद्दल विचार करायचा आहे, फायनल अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे. मग फायनली काय होईल, फायनल अँग्युलर मोमेंटम मध्ये हा घ्या तुमचा बार, सरवरती बी द्या, हा घ्या, ठीक आहे. कोण कोण असेल फायनली सिस्टीम मध्ये, एक आहे माणूस आणि एक आहे डिस्क, एक आहे माणूस आणि दुसरा आहे डिस्क, ठीक आहे. हे झालं अँग्युलर मोमेंटम ऑफ डिस्क प्लस अँग्युलर मोमेंटम ऑफ मॅन, बरोबर ना. मग सांगा मला डिस्कची डायरेक्शन काय असेल, डिस्कची डायरेक्शन काय असेल, हे एल फायनल आहे, ठीक आहे. हे काय, फायनल अँग्युलर मोमेंट, आणि आपलं कसं आहे, टोटल परत माणसा इथे ही व्हॅल्यू शोधताय का सर, ती नाही शोधायची मी, ठीक आहे. टोटल अँग्युलर मोमेंटम इज काय, कन्झर्व, व्यवस्थित लक्षात घ्या काय झालं इथे, टोटल अँग्युलर मोमेंटम लिहितो मी, ठीक आहे, इज कन्झर्व, देअरफॉर काय म्हणतो आपण, एल आय इक्वल टू एल एफ, बरोबर. हिची काय एलची व्हॅल्यू असणार आहे, ह्याच्या जागी ही पूर्ण व्हॅल्यू येणार आहे. इथे नका सॉल्व्ह करू, कुठे सॉल्व्ह करते आपण, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये सॉल्व्ह करतोय. आजचे हेडिंगच टाकेल मी, परत अँग्युलर मोमेंटम न टाकता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम टाकेल, ठीक आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली, 0 आणि एल एफ, 0 आणि काय झाली, एल एफ. एल एफ साठी सॉल्व्ह करा. एल एफ ची जी व्हॅल्यू असणार ती कशाची असणार, अँग्युलर मोमेंटम ऑफ डिस्क प्लस अँग्युलर मोमेंटम ऑफ मॅन. बट इम्पॉर्टंट काय, डायरेक्शन, इम्पॉर्टंट काय, डायरेक्शन. हा व्ही वेलोसिटी कुठे जातो, ठीक आहे, हा व्ही वेलोसिटी कुठे जाणार, सर व्ही वेलोसिटी आणि रेडियस समजा अशी असणार, हा व्ही वेलोसिटी हा वरती जातो, रेडियस अशी मूव्ह होते, आर टू व्ही असतं ना सर, नो प्रॉब्लेम. तुम्ही आर घ्या, ठीक आहे, हा आर घ्या आणि हा वरती चालेल, समजा हळूहळू हा वरती चालाय, म्हणजे ही झाली वेलोसिटीची डायरेक्शन, ठीक आहे. आर टू व्ही म्हणजे अपवर्ड समजा आपण, ठीक आहे. मॅनची जी आहे डायरेक्शन ती अपवर्ड समजू, आर टू व्ही, आर टू व्ही, ठीक आहे. असं बी म्हणू शकतो मी, आर टू व्ही, बघा ही रेडियस अशी फिरते, ठीक आहे, आर टू व्ही. इमॅजिन करा हॉरिझॉन्टल आहे तो प्लॅटफॉर्म, आर असा आडवा आणि हा असा इकडे इकडे फिरतोय, हा रेडियस आडवा आणि ही वेलोसिटी किंवा रेडियस मूव्ह होते वेलोसिटीच्या कडे. माणूस इथे होता, इथून इकडे असा आप समजा आपण, इनिशियली डिस्क रेस्ट मध्ये होते, म्हणजे सिस्टीमचं मोमेंटम कसं आहे, 0 आहे, ठीक आहे. ओव्हरऑल इनिशियली जर तरी 0 आहे, तर फायनली सुद्धा या सिस्टीमने काय बनायला पाहिजे, 0. समजती ही गोष्ट. इनिशियली एखादी गोष्ट जी 0 आहे, रेस्टला आहे, म्हणजे फायनली पण काही वेळाने फोर्स लागला, सगळं झालं, सगळं संपलं, टॉर्क लागला, सगळं संपलं, बट फायनली कधीतरी त्याने काय व्हायला पाहिजे, त्या सिस्टीमने रेस्टवर यायला पाहिजे, मान्य ना. म्हणून एल आय पण 0 आणि एल एफ पण 0 असायला पाहिजे. बट एल एफ आपल्याकडे ह्या दोन गोष्टी मी म्हणल्या जे आपण सांगू शकत नाही की डायरेक्टली 0 आहे, होईल 0 होईल, ठीक आहे. बट आता सध्या तसं आहे का, नाही. आपल्याला फिरणारी स्पीड पाहिजे, रेस्ट वाली पाहिजे. रेस्ट मध्ये लगेच 0 म्हणतात ना कोणी, लहान पोरं मी सांगितलं रेस्ट म्हणजे अँग्युलर स्पीड माहित असेल तर, ठीक आहे, 0. बट आपल्याला ओमेगा शोधायचा. ओमेगा कधी शोधता, ज्यावेळेस ते डिस्क फिरेल, म्हणजे ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी प्रेझेंट असतील त्यावेळेस
मी फक्त एक लॉजिकल कन्सेप्ट सांगितला की ही डिस्क पुढे जाऊन 0 वरती येणार, त्याचं मोमेंटम 0 बनणार. मग हा जर कधी पुढे फिरेल, तर डिस्कची डायरेक्शन काय असणार? इमॅजिन करा, ठीक आहे. हा असा फिरतोय, रोटेट होतोय, हा पुढे जातो, असं पळतोय, ठीक आहे, एकदम रन करतोय. त्यास होणार काय रे? जी डिस्क असणार ती मागच्या डायरेक्शनला फिरणार. जी डिस्क असणार ती कोणत्या डायरेक्शनला फिरणार? मागच्या डायरेक्शनला. जर कधी हा असा फिरतोय तर डिस्कने कुठे फिरला पाहिजे? या. म्हणजे ही कोणाची डायरेक्शन झाली? डिस्कची. साधी गोष्ट ना रे, इमॅजिन करू शकता ना. बघा कधी काय बऱ्याच मूवीज मध्ये, ठीक आहे, कधीतरी बघितलं असेल, एक असा काहीतरी चक्का असतो आणि त्याच्यात एका उंदराला ठेवतात, ठीक आहे, की आपला उंदीर. तर उंदीर नाही, उंदर रॅट. मला ड्रॉइंग येते, ठीक आहे. हा पुढे पळतो, त्यास होतं काय रे? हा चक्का मागे. त्याच प्रकारची सिस्टीम आहे ना इथे, ठीक आहे. त्याच प्रकारचं इथे चाललंय. म्हणजे इथे डिस्कची डायरेक्शन आहे ती आहे, समजा आपण पॉझिटिव्ह घेऊ, आणि मॅचची जी डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह घेऊ, ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली हे जे साइन असणार आहे ते काय असणार आहे रे? मायनस. हे जे साइन असणार कशी? अपोजिट डायरेक्शन. डिस्कची पॉझिटिव्ह म्हणजे आणि मॅचची काय म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन, ठीक आहे. मग याला सॉल्व्ह करा. समजला सगळा कन्सेप्ट काय झालं इथं? शेवटी प्रश्न कोणाचा चाललाय? कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. Li इक्वल टू LF. Li काय इथे 0, LF आहे का? आहे. बट टोटल सिस्टीमचं अँग्युलर मोमेंटम काय असणार? नेट अँग्युलर मोमेंटम सिस्टीमचं, ठीक आहे, ते कसं असणार? कन्झर्व्ड. ते कसं असणार आहे? कन्झर्व्ड. त्याच्यापैकी आपण कोणता पार्ट कन्सिडर केला? हा फायनल अँग्युलर पार्ट, ठीक आहे. मग सॉल्व्ह करायला काय फॉर्म्युला लावू रे? मग डिस्क म्हणल्यावरती कोणता फॉर्म्युला वापरू? I ओमेगा. डिस्क साठी कोणता फॉर्म्युला वापरू? I ओमेगा. आणि मॅन साठी मॅनचा थोडी ना तुम्हाला ऍक्सिस माहिती आहे, आताच बोललो, मुद्दाम बोललो, ठीक आहे. इथे सर हा नसणार का? ठीक आहे, इथे ठीक आहे. आणि थोड़ा पुढे आल्यावरती ये बच्चा अगर थोड़ा सा सामने आ गया तो एक्सिस चेंज नहीं हो रहा है, तो क्या I ओमेगा लगा सकते हैं वहां पे? नहीं. तो कौन सा फॉर्मूला लगाएंगे हम? m v r. क्यों? क्योंकि ये कुछ लीनियर स्पीड से भाग रहा है, ठीक है. r परपेंडिकुलर आहे का वेलोसिटी आणि रेडियस एकमेकांना परपेंडिकुलर? ही वेलोसिटी असणार आणि मे बी रेडियस त्या ठिकाणी असणार. आपण इमॅजिनच करतो, कन्सिडरच करतो की तिथे ते एकमेकांना काय परपेंडिकुलर. देयरफॉर I ओमेगा इक्वल टू m v r. हा इकडे आपला पॉझिटिव्ह घ्या, समजून घ्या, ठीक आहे. I ओमेगा म्हणजे ओमेगाची किंमत काय आली रे? ओमेगाची किंमत काय आली? m v r डिवाइडेड बाय r. आणि हा I कोणाचा आहे? डिस्कचा. ही झाली तुमची व्हॅल्यू कोणासाठी? ओमेगाची. इम्पॉर्टंट काय काय गोष्ट आहे ते मी सगळ्या सांगितलं आहे. डायरेक्शन, अँग्युलर मोमेंटम इनिशियल 0 आहे, फायनली चेंज आहे. त्या गोष्टी तुम्हाला माइंड मध्ये फिट करायच्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना वापरायचे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा, ठीक आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा आणि मला आन्सर सांगा. इनर्शिया ऑफ डिस्क काय असणार, ठीक आहे. आता एखाद्यास होईल काय रे? मग होईल काय? तुम्हाला मास गिवन असणार डिस्क समजा 5 kg, ठीक आहे. रेडियस गिवन असणार डिस्कची समजा 0.2 मीटर, ठीक आहे. चला मी तुम्हाला थोडंसं फिरवतो, ठीक आहे. चला, हा 0.2 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि जी स्पीड आहे ती जी स्पीड आहे समजा ही आहे वेलोसिटी v डॅश, ठीक आहे. v डॅश आणि तुम्ही मला सांगा ओमेगा. मी काय सांगा मला? ओमेगा सांगा. ओमेगाची स्पीड. ह्या व्हॅल्यूज पुट करा आणि आन्सर मला पाठवा, ठीक आहे. आन्सर पाठवा. प्रयत्न करा, ठीक आहे. करा प्रयत्न, काही जात नाही. प्रयत्न करून बसा घरी. पुढे मागे नाही झालं तर कधी मनाला वाईट तर वाटणार नाही, प्रयत्नच नाही केले म्हणून, बरोबर. आम्ही आज या प्लॅटफॉर्मवर बघ, आम्ही प्रयत्नच नसते केले की आम्हाला जमतच नाही शिकवायचं, आम्ही आज इथे उभं नसतो. आम्ही इथे उभं आहे तुमच्या समोर, आम्ही स्वतःला रिप्रेझेंट केलं, बरोबर. तुमचा रिस्पॉन्स सांगितलं आम्हाला पण एक असं काहीतरी वाटतंय की करू शकतो. तसं तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये थोडीशी जरी एक सपोर्ट भेटला, ठीक आहे, तुम्हाला पण वाटेल नाही आपण काहीतरी चांगलं करतो. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे आधी तर काही लागेल ना, नॉलेज म्हणा, काहीतरी स्किल म्हणा, ते बिल्ड करा. आज तुम्ही आमच्याकडे आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला असं समजून चालतो की तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी आहे सीईटी नीट त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं. आता आम्ही थोडी ना तुम्हाला असलेल्या क्लासेस बद्दल सजेशन देणार नाही, तिथे उदाहरण आहे, ठीक आहे. आणि असं समजा की तुम्हाला ह्या लेवलला, ह्या कॉम्पिटिशनला फेस करायचं आणि काहीतरी बनायचं काय काय तुम्हाला ते माहिती काय काय असतात, मी बोलत नाही, ठीक आहे. इंजिनियर, डॉक्टर्स, फार्मसी, नर्सिंग,
ठीक आहे, कुठे पण जाऊ शकता तुम्ही, या लेवलला फेस करणार म्हणून आम्ही त्याच गोष्टी शिकवतो तुम्हाला की ह्याला कसं फेस करायचं आम्ही हे शिकवतो आणि तुम्ही त्याच्यासाठीच आमच्याकडे आला, त्याच्याबद्दलच आम्ही मोटिवेट करू. तर करा अभ्यास, ठीक आहे वेळ तर वेळ निघून चालली सगळ्यांचे, तर बॅकफुटवर गेले असं नाही कसं की सगळे अभ्यास करताय म्हणून सिरियसली सांगून मुलं अभ्यास करताय, थोडंसं फायदा घ्या, ठीक आहे याची व्हॅल्यू सांगा, ट्राय तर करा ऍटलीस्ट. पुढचा जो क्वेश्चन तो मोठा क्वेश्चन आहे, त्यामुळे मी व्हिडिओ पॉज करतोय. या बघू क्वेश्चन, ज्यादा बड़ा नहीं लगा सर, बड़ा तो बहुत है, आंसर उससे भी बहुत बड़ा है, ठीक है. इतना मोठा क्वेश्चन इतकं मोठं आंसर आहे, ठीक आहे. बघा, वी हॅव वन सर्क्युलर प्लॅटफॉर्म, एक सर्क्युलर प्लॅटफॉर्म विच इज रोटेट, विच इज फ्री टू रोटेट, पर ठीक आहे, विच इज फ्री टू रोटेट अबाउट एक्सिस, ठीक आहे. एक सर्क्युलर प्लॅटफॉर्म आहे आणि इथे सांगितलं डिस्क, डिस्क हॅज मास, ठीक आहे. म्हणजे जे का सर्क्युलर प्लॅटफॉर्म आहे तो कसा आहे, डिस्क सारखा आहे. कशासारखा आहे, डिस्क, डिस्क सारखा आहे. याचा मास आहे, मी इथे लिहून घेतला सगळ्या क्वांटिटीज, ठीक आहे. मास ऑफ डिस्क, मास ऑफ डिस्क किती सांगितलं 0.45, मास ऑफ डिस्क 0.45 आणि रेडियस डिस्कची कॅपिटल आर घेतलं त्याला, ठीक आहे. कॅपिटल आर 0.4 मीटर, 0.4 मीटर केजी मध्ये, ठीक आहे. इथे केजी मध्ये आणि हे मीटर मध्ये. विच इज इनिशियली ऍट रेस्ट, इनिशियली ऍट रेस्ट म्हणजे ते इनिशियल अँग्युलर मोमेंटम काय झालं रे, पूर्वी सारखंच इनिशियल अँग्युलर मोमेंटम काय झालं सारखं 0. तर इनिशियल 0 म्हणजे फायनली सुद्धा काय असणार याचा 0. हे आयडियल या, हे काय झालं आयडियल, ठीक आहे. इनिशियली ऍट रेस्ट ऑन अ डायमीटर ऑफ ऍक्सिस, ऑन अ डायमीटर ऑफ ऍक्सिस, ठीक आहे. ऑन अ डायमीटर, ठीक आहे, ऍक्सिस होती ऑन अ डायमीटर, ठीक आहे. ऑन अ डायमीटर 0.25 इन अपवर्ड, म्हणजे अपवर्ड म्हणले, ठीक आहे. हे समजा डायमीटर याचा, डायमीटर कसं असतं रे, सेंटर मधून पास होणार. आता आपण असं का नाही घेतलं, हॉरिझॉन्टली का नाही, हॉरिझॉन्टली न घेण्याचं कारण एकच आहे की त्यांनी अपवर्ड म्हटलंय, ठीक आहे. 0.25 मीटर इन अपवर्ड अँड 0.25 मीटर इन डाउनवर्ड फ्रॉम ओरिजिन ऑर सेंटर ऑफ डिस्क, म्हणजे सेंटर पासून इतकं 0.25, ठीक आहे. हे किती आहे 0.25 अपवर्ड आणि 0.25 डाउनवर्ड, ठीक आहे. सेंटर ऑफ डिस्क देर इज ए मासलेस टॉय, मासलेस टॉय गन, ठीक आहे. मासलेस टॉय गन इज प्लेस्ड, ठीक आहे. म्हणजे इथे काय रे, दोन मास आहे, एक याला आपण T1 म्हणू आणि याला काय म्हणू टॉय गनचा T2. किती डिस्टन्स दूर, तर याला म्हणू आपण R1 0.25 आणि याला म्हणू R2 डिस्टन्स 0.22 आणि ही जी रेडियस आहे ही टोटल याची, ठीक आहे, डिस्कची जी 0.4 आहे. पण मी इथे लिहून घेतो जी काय रेडियस आहे R1 आणि R2 ची कशी आहे सारखीच आहे 0.25 मीटर, क्लियर आहे. टॉय गन शूट्स अ बॉल विच इज परपेंडिक्युलर टू डायमीटर. मग आता तुम्ही सांगाला परपेंडिक्युलर टू डायमीटर म्हणजे ते कसं रे, हा जरा डायमीटर परपेंडिक्युलर म्हणजे इकडे जायला पाहिजे, ठीक आहे. बॉल्स जे असतील टॉय गन मध्ये असतात ना छोटे छोटे बॉल, ते शूट केले तर दोन्ही बॉल्सनी कसं जायला पाहिजे तर डायमीटर. शूट्स अ बॉल विच इज परपेंडिक्युलर टू डायमीटर, डायमीटर व्हर्टिकल आहे तर परपेंडिक्युलर कसं असेल 90 डिग्री हॉरिझॉन्टल, परपेंडिक्युलर टू डायमीटर. मास ऑफ बॉल्स, ठीक आहे, म्हणजे समजा T1 आहे तर त्याची वेलोसिटी V1 घ्या. लीव द प्लॅटफॉर्म, नाही लिहिलं की का, विच इज परपेंडिक्युलर टू डायमीटर. एक लक्षात घ्या, इथे एक आहे लाईन मी लिहिली नाही, विच इज परपेंडिक्युलर टू डायमीटर, परपेंडिक्युलर टू डायमीटर. And they are moving in right and left direction. They are moving in right and left direction. म्हणजे एक बॉल आहे जो राईटला जातोय आणि एक बॉल आहे जो कुठे जातोय लेफ्टला. V1 V2 समजून घ्या, एक V1 इकडे गेला राईटला आणि V2 जो आहे बॉल म्हणजे टॉय 2 मधून जो बॉल निघाला तो इकडच्या साईडला, क्लियर आहे. ओके इथपर्यंत. आणि त्यांचं जे मास आहे बॉल्सचं, ठीक आहे, म्हणजे M1 आणि M2 दोन्ही छोटे छोटे मासेस, ठीक आहे, बॉल्स. M1 M2 सारखे मी एकदा लिहितो. M1 आणि M2 किती 0.05 kg, क्लियर. when these balls leaves platform they move with speed, linear speed, ठीक आहे. they move with speed 9 मीटर, लिनियर येणार आहे, बॉल शूट होते म्हणल्यावरती, बरोबर. फाइंड ओमेगा,
फाइंड ओमेगा ऑफ डिस्क. तर डिस्क कधी फिरणार तर फायनली. डिस्क कधी फिरणार तर फायनली फिरणार. इनिशियली तर डिस्क कशी आहे रेस्टवर. इनिशियली डिस्क कशी आहे रेस्टवर. लिहिलंय का इनिशियली ऍट रेस्ट. त्याच्यामुळे ही कहाणी लिहिली ना आपण. ठीक आहे हे सगळं डिस्कस केलं. काय म्हणजे याचा अर्थ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम काय कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कसं आहे कंजर्व आहे. अँग्युलर मोमेंटम काय कंजर्व. मी तर लिहित नाही. अँग्युलर मोमेंटम इज काय रे कंजर्व. देयरफॉर Li इक्वल टू Li काय आहे बट 0. Li काय 0. फायनली अँग्युलर मोमेंटम कसं कोणाकोणाचं असणार. एक असणार डिस्कचं, एक असणार अँग्युलर मोमेंटम कोणाचं डिस्कचं, आणि एक असणार अँग्युलर मोमेंटम बॉल्सचं. बॉल्स एक आहे का रे बॉल्स एक आहे का नाही. बॉल्स तर दोन आहे म्हणून आपण दोन्ही काय करू त्याला मल्टिप्लाय. क्लियर आहे. अँग्युलर मोमेंट ऑफ डिस्कचा फॉर्म्युला डायरेक्शन काय असणार यांची डायरेक्शन सांगा बरं का. साधी गोष्ट इनिशियली जर कधी रेस्ट मध्ये सिस्टीम म्हणजे काय डिस्क एक बॉल इकडे गेला आणि एक बॉल इकडे फिरला. आता इमॅजिन करा असं. ठीक आहे एक बॉल पुढे चालला काही वेळेस एक बॉल मागे गेला सायमल्टेनियसली. आता इमॅजिन करा असं सायमल्टेनियसली असं इमॅजिन करा. आता मी एक्सप्रेशन देते सरकन असं जगदी ओढला पण हे एकदम असं पटकन तो होणार काय डिस्क अशी रोटेट करेल. ठीक आहे डिस्क अशी रोटेट करेल बट टोटल अँग्युलर मोमेंटम सिस्टीमचं काय कंजर्व. म्हणजे हा जर कधी या साइडने फिरत होता तर ऑब्विसली डिस्क या साइडने फिरत असेल तरच सिस्टीमचं टोटल अँग्युलर मोमेंटम काय बनेल 0 म्हणजेच काय कंजर्व. आणि हा जर कधी असा फिरतोय तर डिस्क काय करेल अपोजिट साइडने फिरण्याचा प्रयत्न करेल. कशासाठी टोटल अँग्युलर मोमेंटम 0 बनवायला. आधीच्या केस मध्ये मुलगा पुढे पळतोय तर डिस्क त्याच्या अपोजिट फिरेल. का तर 0 मध्ये रेस्ट मध्ये राहायला पाहिजे सिस्टीम जी त्यांचा आयडियल स्टेट आहे त्यांची. ठीक आहे क्लिअर इथपर्यंत मग बोला. अँग्युलर मोमेंट ऑफ डिस्क काय लिहू रे. अँग्युलर मोमेंट ऑफ डिस्कचा फॉर्म्युला आय ओमेगा. आय कोणाचा तर डिस्कचा आणि इथे टॉइस काय लिहू मग एकदा तुम्ही घेतलं टॉइस. ठीक आहे प्लस मी करत बसतो L1 प्लस L2 म्हणजे काय L1 हा T1 टॉइसचा आणि L2 T2 टॉइस. ठीक आहे तसं न करता मी काय घेतलं डायरेक्ट टॉइस घेऊन टाकलं ऍड करत बसतो. ठीक आहे कसं काढणार तर लिनियर स्पीड म्हणल्यावरती कोणता फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटम काढण्याचा mv r परपेंडिक्युलर. बट डायरेक्शन मात्र कशी येणार आहे अपोजिट. डायरेक्शन मात्र कशी येणार अपोजिट. का बरं कारण की जर कधी ही T1 टॉइस कधी अशी फिरते त्याची अपवर्ड डायरेक्शन तर ह्याची डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे ह्याची कुठे येईल रे इनिशियल डायरेक्शन. मी दाखवताना असं दाखवलं. ठीक आहे अपवर्ड नका समजा मी अपोजिट करा म्हणून दाखवतो. ठीक आहे हे असं कधी ही करणार तरी असं फिरणार बट ऍक्च्युअल मध्ये ती कशी असणार ह्या टॉय1ची आणि यांची अपवर्ड. बघा ह्याचं पण जर कधी करायचं झालं तर बघा ह्याचं सुद्धा काही R2V अपवर्डच आहे. फक्त डिशची जी असणार ती इनिशियल कशी असणार डाऊन. जर कधी आपण यांची डाऊनवर्ड समजलं तर डिशची अपवर्ड असणार. क्लिअर म्हणजे हा इकडे आल्यावरती काय म्हणेल प्लस आय ओमेगा ट्वाइस एम व्ही आर परपेंडिक्युलर. काय शोधायचं होतं आपल्याला आय ओमेगा. काय शोधायचं होतं ओमेगा शोधायचं होतं. हा आय खाली पाठवून द्या तसं पण सॉल्व्ह केलं तर चालेल. आयचा फॉर्म्युला mr². डिस्कचा फॉर्म्युला काय असेल रे mr² डिवाइडेड बाय 2 इनटू ओमेगा ट्वाइस एम व्ही आर परपेंडिक्युलर. यांच्या व्हॅल्यूज पुट करा. m म्हणजे कोणाचं हे सगळं डिस्कचं आहे आणि हे सगळं कोणाचं चाललंय इकडे हे सगळं कोणाचं चाललंय या बॉल्स आहेत स्मॉल मध्ये. ठीक आहे कॅपिटल यांची व्हॅल्यू 0.45 आर किती त्यावेळेस 0.4 आर किती 0.4 चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स 0.4 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू ट्वाइस मास दोन्ही बॉलचा एकदा स्विंग घेतलाय ट्वाइस करून. ठीक आहे ट्वाइस करून क्लिअर ना ट्वाइस करून R1 R2 0.20 मास किती त्यांचा मास 0.05 हे झालं मास. त्यानंतर वेलोसिटी किती त्यांची 9 आहे आणि रेडियस किती त्यांची म्हणजे डिस्टन्स किती सेंटर पासून डिस्टन्स किती त्यांचं तर पुढे गेलं 0.25 सॉल्व्ह करता येईल ही गोष्ट मग तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा ते सॉल्व्ह करण्यासाठी पॉइंट चालले. ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या पॉइंट मध्ये
पॉइंट काढून घ्या सगळे, ठीक आहे. पॉइंट कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. पॉइंटच्या राईट साइडला जर संख्या असेल तर आपण काय करू, संख्या जर कधी पॉइंटच्या राईट साइडला काय म्हणतो आपण, मायनस मध्ये ना, राईट साइडला ऍक्च्युअली प्लस मध्ये असतं, पण हे कसं सध्या 45 डॉट कोणत्या साइडला आहे, लेफ्टला, म्हणजे हा पॉइंट किती रे, तर 2, म्हणजे हा काय होईल 10 टू दी पॉवर, मी इथे रेडनं दाखवतो तुम्हाला, ठीक आहे, समजण्यासाठी काय होतं, 10 टू दी पॉवर -2, 0.4 0.4, इथे पण काय सगळ्यांचे मिळून 0.2, बरोबर, दोघांच्या 4 × 4 60 होईल, आणि 10 टू दी पॉवर किती येईल, -2, 0.4 × 0.4, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आले, किती 0.16, म्हणजे 16 × 10 टू दी पॉवर -2, त्याच्यातला 10 टू दी पॉवर -2 इथे लिहिला, ठीक आहे, 10 टू दी पॉवर -2 इथे लिहिला. इथे पण काय होईल, 10 टू दी पॉवर -2 2 आहे ना, 10 टू दी पॉवर -2, आणि इथे पण किती रे, 10 टू दी पॉवर -2. क्लिअर इथपर्यंत हे सगळं गणित. मग सांगा 0.45 चा जो 10 टू दी पॉवर -2 होता, तो इकडे आल्यावरती काय होईल, खाली जाईल, इकडे कशामध्ये चालला, डिवायडेशन मध्ये, ठीक आहे, म्हणजे हा इकडे त्याचा इकडे पाठवला तर 10 टू दी पॉवर -2 इकडे आल्यावरती काय होईल, खाली 10 टू दी पॉवर +2 होऊन जाईल, आणि तो पण 10 टू दी पॉवर +2, मी इथे लिहितो वाटलं, ठीक आहे, थोडंसं पूर्णपणे सांगेल मी, 45 × 4 × 4, ठीक आहे, 4 × 4 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू काय आहे पुढे 2, त्याच्या ब्रॅकेट मध्ये काय काय 0.05, ठीक आहे, म्हणजे काय फक्त मी 5 लिहितो, फक्त 5 × 9 × काय उरलं तिकडे फक्त 25, बाहेर काय काय काढलं 10 टू दी पॉवर -2 आणि 10 टू दी पॉवर -2, मल्टिप्लिकेशन मध्ये ना, म्हणून ते कॉमन असते त्याच्यामध्ये 10 टू दी पॉवर -2, ठीक आहे, हे लिहून घेतलं, चला लिहून घेतलं, चला कॉमन नाही काढलं, लिहून घेतलं तसं, ठीक आहे, कॉमन नाही काढलं, हा 5 वाला 10 टू दी पॉवर -2, या 25 वाला 10 टू दी पॉवर -2, आणि हा 45 वाला जो होता तो इकडे आला 10 टू दी पॉवर -2, ठीक आहे, 10 टू दी पॉवर -2, क्लिअर आहे. नंतर हा 4 आणि 4 चा मिळून जो बनला होता तो पण इकडे आला 10 टू दी पॉवर -2, म्हणजे डायरेक्टली होणार काय 10 टू दी पॉवर -2 वरती याला प्लस होणार आणि याच्या सोबत कॅन्सल आउट होणार, याच्या सोबत कॅन्सल आउट. एवढंच सगळं छोटीशी गोष्ट सांगण्यासाठी मी हे एवढं सांगितलं, ठीक आहे, बाकीच्या गोष्टी कॅन्सल आउट करा. ओमेगा, ओमेगा कुठे होता रे, आय इथे होता ना, आय इथे ओमेगा होता, क्लिअर आहे, म्हणजेच काय होणार इथे जर ते सॉल्व्ह झालं तर हा 2, ठीक आहे, हा 2 आणि हा 2 2 टू द 4, ठीक आहे, बरोबर आहे. आणखी काय होणार, आणखी कुठे काही कॅन्सल होतंय का, हा आणि हा कॅन्सल झाला, ठीक आहे, हा तिकडे गेला असता, आणखी हा 2 आणि हा 2 इथे कॅन्सल झाला असता, ठीक आहे, आणखी हा 9 × 9, हा 9 5 जा 45, ठीक आहे, परत हा 5 आणि हा 5 कॅन्सल, हा 5 आणि हा 5 कॅन्सल, ओमेगा बरोबर तसंच राहू द्या, ठीक आहे, मी हा 2 कॅन्सल करत नाही, परत सांगतोय व्यवस्था आहे का, हा 9 × 9 आणि हा 9 5 जा 45, हा 5 आणि हा 5 कॅन्सल, ठीक आहे, हा 5 आणि हा 5 कॅन्सल. आणखी हे बाकी का त्याच्यामध्ये काहीतरी मिसिंग होतं याच्यामध्ये, ठीक आहे, बरं बघा काय काय उरलं आता वरती 4 4, ठीक आहे, इथे काय उरलं 4 4, ओमेगा, ओमेगा इक्वल टू काय केलं, ओमेगा डिवाइडेड बाय 2, ठीक आहे, मी हा 2 कॅन्सल नाही केला, ओमेगा डिवाइडेड बाय 2, आणि इकडे काय उरलंय मग फक्त 2 उरलाय, ठीक आहे, इकडे काय उरलाय 2 उरलाय, आणि आतमध्ये काय होतं इथे 25, आणि इथे काय काय उरलेलं आहे 4 × 4 उरलंय, ठीक आहे, इकडे काय काय उरलेलं आहे 4 × 4, क्लिअर इथपर्यंत. चला बघा मग आणखी काय सॉल्व्ह त्याच्यामध्ये, हा 2 आणि 2 2 टू जा 4, समजू शकताय ना, हा इकडे गेला असता तर काय झालं असतं डिवाइडमेंट झाला असतं ना, इथेच भाग घेऊन टाकला, 2 इकडे जरी गेला असता तरी इथे झालं असतं 16, ठीक आहे, इथे काय झालं 8 झाला, इथे काय झाला 8 × ओमेगा डिवाइडेड बाय 2 × 25, ठीक आहे, आणखी ते भाग जातो का 2 चौक 8 चा भाग जाईल, ठीक आहे, त्याला भाग जाईल, हा 4 होता तिकडे 25 डिवाइडेड बाय 4, असं काहीतरीचा आन्सर येईल, बट ते आन्सर इथे चुकतंय, ठीक आहे, इथे कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होऊ लागली आहे, याचं आन्सर जे आहे त्याचं जे आन्सर आहे, ठीक आहे, मी आन्सर सांगतो, ट्राय करा, ओमेगा इक्वल टू ऑप्शन देतो, ट्राय करा फाइंड आउट करण्याचा ओमेगा काय येतोय,
2 radian per second, 4 radian per second, 6 radian per second आणि 8 radian per second. कोणतीतरी जी टर्म आहे ती मी मिस केली आहे, त्याच्यामुळे आन्सर याच्यामध्ये चुकतंय. 0.45 4 4 2 इकडे 2 5 9 25. ओके, सगळ्या टर्म्स करेक्ट आहे. याच्यामध्ये कोणत्या तरी जे आहे, कोणत्या तरी म्हणजे ज्या काटाकाटी जी चालली आहे त्याच्यामध्ये मिस्टेक्स होणार आहे. म्हणजे झाली. ठीक आहे, आन्सर ठीक आहे. चला बघा क्वेश्चन जो आहे, आता जी सिस्टीम इनिशियली रेस्ट वर राहायची ती सिस्टीम आता रेस्ट वर राहणार आहे का नाही. ऑब्वियसली असा पण एक क्वेश्चन आला. ठीक आहे, अ सिस्टीम और डिस्क का, ठीक है, अ डिस्क which is rotating with a disk which is rotating with omega equal to 10 radian per second. A disk which is rotating with omega equal to 10 radian per second. म्हणजे इनिशियली ऑलरेडी काय करते रे, तर रोटेट करते. ठीक आहे, which is rotating with omega equal to 10 radian per second. Two circular rings. ठीक आहे, आता मी डायरेक्टली रिंग लिहितो. 2 rings are, लक्षात घ्या. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय काय म्हणणं याच्यामध्ये थोडे. 2 rings are placed on circular disc. 2 rings are placed on circular disc like किंवा which are touching each other about an origin or center of disk. आणि याच्यामध्ये जे मास आहे, ठीक आहे, मास ऑफ डिस्क जे आहे ते आहे 50 kg आणि ह्या डिस्कची जी रेडियस आहे कॅपिटल R ती आहे 0.4 मीटर. नंतर मास ऑफ रिंग्स जे आहे ते आहे 6.25 kg आणि ह्यांची जी रिंग्सची जी रेडियस आहे किंवा जी डिस्टन्स आहे सेंटर पासून, रिंगच्या सेंटर पासून आणि त्याच्या कॉर्नर पर्यंत रिंगचे रेडियस, ठीक आहे, ते आहे 0.2 मीटर. 0.2 मीटर. तुम्हाला आता याचं काय सांगायचंय, फाइंड ओमेगा ऑफ डिस्क. ठीक आहे सर, ओमेगा तर आहे ऑलरेडी, बट हे कधी रोटेट करत असणार. ठीक आहे, इनिशियली रोटेट होते. ठीक आहे, इनिशियली रोटेट होत आहे, बट हे सांगायचं आहे फायनल अँगुलर मोमेंटम मध्ये. ठीक आहे, म्हणजे इथे इनिशियल कंजर्वेशन ऑफ अँगुलर मोमेंटम आहे. Li इज इक्वल टू Lf. थोडासा लवकर लिहिला प्रॉब्लेम. Li इज इक्वल टू Lf तर आहे, बट इथे म्हणणं काय, इनिशियली पण मोमेंटम आहे. ठीक आहे, इनिशियली सुद्धा मोमेंटम आहे. इनिशियली कोणतं मोमेंटम आहे, फक्त इनिशियली मोमेंटम इथे 2 सर्क्युलर रिंग्स स्मूथली प्लेस्ड ऑन सर्क्युलर प्लॅटफॉर्म. हे कधी नंतर इनिशियल मोमेंटम झाल्यानंतर प्लेस केलेलं आहे. क्लिअर आहे, म्हणजे इनिशियली फक्त जे काही मोमेंटम असणार ते कोणाचं असणार, अँगुलर मोमेंटम जे असणार ते कोणाचं असणार, फक्त आणि फक्त डिस्क. म्हणजे Li इथे मी वेगळं लिहितो. ठीक आहे, Li जो असणार तो काय असणार, I ओमेगा आणि हे कोणाचं तर डिस्क. इनर्शिया कोणाचं असणार, डिस्क. म्हणजे इथे काय लिहू शकतो मग आपण, mr² डिवाइडेड बाय 2 इनटू ओमेगा. mr² डिवाइडेड बाय 2 इनटू ओमेगा. हे झालं काय, इनिशियल. व फायनलचं काय, अँगुलर मोमेंटम फायनलचं काय, तर फायनली म्हणजे बघा, जर त्यांची डायग्राम काढायची झाली
तिची डायग्राम काढली तर ही समजा डिस्क, ठीक आहे, काय झाली डिस्क, म्हणजे ती अशी रिंग्स अशा ठेवल्या आहेत ज्या काय करतात या डिशच्या सेंटरला काय करताय टच करताय, सेंटरला काय करताय टच करताय. इमॅजिन करू शकता ना एकमेकांना टच पण केले पाहिजे आणि डिशच्या सेंटर अबाउट काय म्हटलंय which are touching each other about an origin or center of काय डिस्क. बघा जी मेन आहे ती डिस्क आहे जी ऑलरेडी रोटेट करते आणि ह्या काय ज्या ठेवल्या त्या काय रिंग आहे, त्या काय रिंग. क्लिअर इथपर्यंत, क्लिअर इथपर्यंत. मग अँग्युलर मोमेंटम फायनल कसं काढणार, दोघांचं काढावं लागणार. एक या रिंगचा अँग्युलर मोमेंटम वेगळं L1 आणि ह्या अँग्युलर मोमेंटम याचं वेगळं L2. ऍड करण्यापेक्षा आपण काय म्हणतो ट्वाइस, आपण काय म्हणतो ट्वाइस. आणि डिस्क किंवा रिंग आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ट्वाइस आय ओमेगा, ट्वाइस. हा इनर्शिया कोणाचा आला रे रिंगचा, हा इनर्शिया कोणाचा आला रिंगचा. मग इनर्शिया ऑफ रिंग काय आहे इथे सांगा बघा. इनर्शिया ऑफ रिंग काय mr². इनर्शिया ऑफ रिंग काय mr². इनर्शिया ऑफ रिंग mr² कधी असतो ज्यावेळेस ऍक्सिस कसा असेल सेंटर मधून पास होणार, ऍक्सिस कसा असेल सेंटर मधून पास होणार. क्लिअर आहे ना. बट इथे सेंटर मधून होतोय का ऍक्सिस पास सिस्टीमचा, नाही. तो जो ऍक्सिस आहे तो कसा या बाउंड्रीला पास होतोय. बघा ना हा झाला ना ऍक्सिस, म्हणजे हा जो ऍक्सिस आहे हा काय करतोय या रिंगच्या एका एंडला आहे, ह्या रिंगच्या काय एका एंडला. मग तसा जो अशा ठिकाणी जर कधी काही विचारलंय ऍक्सिसच्या अबाउट इनर्शिया करायला तर आपल्याला माहितीये आपण कसा काढू. आता इथे आपण काढू इनर्शिया ऑफ रिंग, इथे लिहितो अबाउट ऍक्सिस, ठीक आहे. इथे मी काय लिहिले अबाउट ऍक्सिस. कसा काढू बाय परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर का पॅरलल, पॅरलल काय पॅरलल रे पॅरलल ऍक्सिस थेरम, ठीक आहे. पॅरलल ऍक्सिस थेरमचा आन्सर कसं येईल मग तिचं आय नॉट, ठीक आहे. आता मी इथं आय री लिहितो इनर्शिया ऑफ रिंग. काय फॉर्म्युला असतो आपला आय सेंटर ऑफ मास प्लस ma² आणि हे जे काय आहे त्याला आपण काय म्हणू r म्हणू, ठीक आहे. त्याला काय म्हणू r म्हणू, ठीक आहे. मग कसं निघेल इनर्शिया ऑफ रिंग, हे a डिस्टन्स, आय सेंटर ऑफ मास काय असतं रिंगचा, अबाउट सेंटर ऑफ मास इनर्शिया काय असतं रिंगचा, तर तो असतो mr². मी स्मॉल r घेतला, ठीक आहे. इथं काय घेतला स्मॉल r, कन्फ्युजन नको कॅपिटल R आणि स्मॉल r. मास पण वाटलं तर तुम्ही हा आयडियलच ठेवू mr², ठीक आहे. स्मॉल घेतलं तर तुम्ही स्मॉल m घ्या, ठीक आहे. mr². आणि ते a म्हणजेच काय डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस टू ओरिजिन, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम हा ऍक्सिस याचं ओरिजिन काय असणार हा असणार, म्हणजे हे डिस्टन्स काय असतं ते a असतं. आणि a कशाच्या इक्वल आहे r च्या, म्हणजे इथे सुद्धा काय म्हणू आपण ma च्या ऐवजी काय लिहू आता mr, म्हणजे डायरेक्टली तर इनर्शिया किती येतात तर mr², बट कसं ट्वाइस mr², ठीक आहे. ही व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहे, ही व्हॅल्यू काय करणार तुम्ही याच्यामध्ये पुट करा इनर्शिया ऑफ रिंग मध्ये, ठीक आहे. ट्वाइस mr², ट्वाइस mr². ही व्हॅल्यू काढता येते आज तुम्हाला, ठीक आहे. ट्वाइस mr² म्हणजे अँग्युलर मोमेंटम फायनल, अँग्युलर मोमेंटम फायनल त्याची जी काय व्हॅल्यू आली ती कशी आली ट्वाइस इंटू ट्वाइस mr². हा mr². हे अँग्युलर मोमेंटम कोणतं फायनल. बट आपलं अँग्युलर मोमेंटम टोटल कसं आहे कन्झर्व्ड, आणि इंटू काय द्यायला ओमेगा, इंटू काय ला ओमेगा. क्लिअर इथपर्यंत. आपलं अँग्युलर मोमेंटम कसं आहे सिस्टीमचं सगळं कन्झर्व्ड आहे. कसं आहे कन्झर्व्ड, म्हणजे Li इक्वल टू LF करा, Li इक्वल टू LF करा, ठीक आहे. जी फायनल वेलोसिटी असणार त्याला ओमेगा डॅश म्हणा. का बरं, कारण की ती चेंज होईल फायनली, इनिशियलच्या स्पीडला फायनली पण फिरेल ती डिस्क. रिंग प्लेस, रिंगचा काहीतरी मास आहे ना, रिंगचा काहीतरी मास आहे, म्हणजे ऑब्वियसली स्पीड थोडी कमी होणार वाढणार काहीतरी होईल, बट काय राहणार नवीन राहणार, काय राहणार नवीन राहणार. म्हणून आपण त्याला काय म्हणतो ओमेगा डॅश, ओमेगा. आणि आपल्याला काय शोधायचंय ओमेगा डॅश शोधायचंय. त्यांनी जरी इथं ओमेगा काढायला सांगितलंय फाइंड ओमेगा ऑफ दिस, बट हा ओमेगा तर फायनली म्हणजे जो काय असेल ते चेंज असेल, फायनल अँग्युलर वेलोसिटी त्याची काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू Li इक्वल टू LF, डायरेक्टली लिहितो मी Li इक्वल टू LF. Li ची किंमत काय आली mr², mr² बाय 2 इंटू ओमेगा. फायनल अँग्युलर मोमेंटम ची किंमत काय आली 4 mr²,
4mr² इंटू ओमेगा डॅश. ठीक आहे, तिथे टॉईस करून घेतले. ठीक आहे, 2 इंटू 2 हा टॉईस वाला दोघांचे म्हणून तो टॉईस वाला आहे. आणि हे जे आता ते इनर आला होता आणि हा तो ओमेगा त्याला मल्टिप्लाय. ठीक आहे, यांच्याकडे मासची व्हॅल्यू पुट करा. मासची व्हॅल्यू किती आहे 50 kg. इथे किती 0.4 इंटू 0.4. इथे ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला गिवन ऑलरेडी. ठीक आहे, इनिशियली जी डिस्क फिरत होती ती किती गिवन आपल्याला 10 रेडियन पर सेकंड. मास हा कोणता मास असणार, हा मास कोणता असणार रिंगचा 6.25 आणि ही आर ची व्हॅल्यू 0.2. त्याचा स्क्वेअर तुम्ही स्क्वेअर करा नाही तर 0.2 इंटू 0.2 करा आणि काय शोधा ओमेगा शोधा. आणि काय शोधा ओमेगा शोधा. L इक्वल टू L. क्लिअर आहे. दोन प्रॉब्लेम घेतले ज्याच्यामध्ये इनिशियली सिस्टीम कशी होती रेस्ट मध्ये. ह्याचं जे आन्सर आहे, ठीक आहे, ह्याचं जे आन्सर आहे ते सांगतो किंवा तुम्ही मॅच करा. तुमचं ओमेगा डॅश तुमचा आला पाहिजे 2 रॅड पर सेकंड, 4 रॅड पर सेकंड, 6 रॅड पर सेकंड. ठीक आहे, आणि 8 रॅड पर सेकंड. मॅच करा तुमचा आन्सर काय आहे. ठीक आहे, क्लिअर पर्यंत. याच्यामध्ये इनिशियली सिस्टीम रेस्ट होती का नेहमी सारखं नाही, याच्यामध्ये इनिशियली ती सिस्टीम जी होती डिस्क होती ती फिरत होती. ठीक आहे, आय होप तुम्ही तिन्ही क्वेश्चन ट्राय करा ऍटलीस्ट आणि त्याचे फोटो पाठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके.